नमस्कार. मौनी अमावस्या येत आहे. तर मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी येत आहे आणि या अमावस्येला जो काही राशीग्रहांचा योग आहे, तो राशीग्रह हा योग आहे, तो हा अत्यंत शुभ योग आहे. तर या राशीग्रहांच्या बदलामुळे योग तयार होतोय. हा त्रिवेणी योग आहे आणि हा त्रिवेणी योगाचा फायदा 3 राशींना होणार आहे आणि हा दुर्मिळ त्रिवेणी योग हा मौनी अमावस्येला बरत आहे आणि हा तब्बल 50 वर्षांनी हा योग तयार होतोय. त्यासाठी याचा 3 राशींना जबरदस्त असा फायदा होणार आहे. तर त्या 3 राशी कोणत्या आहेत त्या तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वैदिक शास्त्रानुसार पाहायला गेलं तर ठराविक काळांतर ग्रह हे ठराविक वेळेनंतर ग्रह संक्रमण करतात आणि कधी कधी तर काही ग्रह एकत्रित येऊन त्याचा योग तयार होतो, तो अजून शुभ तयार होतो. तर या असाच काही मौनी अमावस्येला त्रिवेणी वेग तयार होत आहे, योग तयार होत आहे आणि यावेळी या त्रिवेणी योगाचा या 3 राशींना फायदा होत आहे. तर बघा, जेव्हा ग्रह काही ठराविक वेळेनंतर राशी संक्रमण करतो, त्यावेळेस राशी परिवर्तन करतात, त्यावेळेस बघा त्याचा 12 राशींवरती फरक पडत असतो. तर काही राशींना शुभ असतं तर काही अशुभ असतं. तर काही राशींना त्याची झळ सोसावी लागते आणि काही राशींना खूप चांगले योग तयार होतात. तसंच या 3 राशींना त्रिवेणी योग तयार होत आहे. तर या लकी राशी कोणत्या आहेत बघा. तुम्ही बऱ्याच दिवसापासून या गोष्टीची वाट पाहताय बघा, नोकरीसाठी प्रयत्न करताय, नोकरीही लागत नाही किंवा नोकरीमध्ये पगार वाढ होत नाही किंवा बढती होत नाही, या गोष्टींना सुद्धा योग यावा लागतो. तर हा योग आता मौनी अमावस्यापासून सुरू होत आहे. त्याचबरोबर बघा, आर्थिक स्थितीसुद्धा आपली खराब झालेली असते किंवा पैसा येत असतो पण पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याचे काही स्रोतसुद्धा कमी पडलेले असतात किंवा काही स्रोत बंद झालेले असतात. तर त्या आर्थिक समस्येला सुद्धा तोंड द्यावं लागत असतं. त्याचबरोबर कौटुंबिक समस्या असतात, विवाह योग असतात आणि काही लोक वाहन खरेदीची सुद्धा अपेक्षा ठेवतात किंवा वाहन खरेदीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर त्यांना शुभयोग, जे वाहन खरेदी इच्छुक करत आहेत त्यांच्यासाठी शुभ योग आता सुरू होणार आहे, तो म्हणजे मौनी अमावस्यापासून. तर तुमचा जास्त वेळ न घेता या 3 राशींकडे आपण वळूयात. हे 3 लकी राशी कोणत्या आहेत पाहूया. त्यांचं भाग्य उजळणार आहे, भाग्य अजमावणार आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही या गोष्टीची वाट पाहताय, ती स्वप्ने तुमच्या आता पूर्ण होणार आहेत. लवकरच मौनी अमावस्या 29 जानेवारीला आहे, तर तेव्हापासून हे योग सुरू आहेत. त्यामुळे पटकन हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. तर पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशींच्या जातकांसाठी त्रिवेणी योग हा त्यांच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीतून 9व्या घरात तयार होईल, त्यामुळे अत्यंत शुभ योग आहे. या काळात तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर बघा, तुमचे वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, त्यामध्ये तुम्हाला त्याचे लाभ होणार आहेत बघा. त्याविषयी जर तुमच्या काही समस्या चालू असतील, अडचणी चालू असतील वडिलोपार्जित संपत्तीविषयी, तर ते सुद्धा तुमच्या मार्गी लागणार आहे आणि वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ होणार आहे. त्या वडिलोपार्जित मालमत्तेचा तुम्हाला संपत्तीचा चांगला फायदा होणार आहे. त्याबरोबर बघा, नोकर वर्गांसाठी बराच काळ हा योग चांगला राहणार आहे. तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जे काही तुम्ही हाती घेतलेले प्रोजेक्ट आहेत किंवा जे हाती तुम्ही कामं घेतलेत, त्यात तुम्हाला मोठं यश मिळणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मान सन्मानसुद्धा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे व्यवसायामध्ये आहे, व्यवसाय संदर्भात त्यांच्या काही अडचणी चालू आहेत, त्यांचेसुद्धा त्या अडचणी दूर होणार आहेत आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना नफा होणार आहे. आणि जे काय बघा, तुमच्या बऱ्याच दिवसापासून काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताय, पण त्या प्रयत्नाला यश मिळत नाही आहे. पण आत्ता मौनी अमावस्यानंतरनं जो काही त्रिवेणी योग तयार होतो, ह्या त्रिवेणी योगाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. 29 जानेवारीपासून तुमच्या काही मनोकामना त्यासुद्धा पूर्ण व्हायला मार्गी लागणार आहेत आणि नोकरीविषयक, व्यवसायाविषयक जे काही तुमचे प्रश्न होते ते सुद्धा मार्गी लागणार आहेत. आणि नोकरीच्या ठिकाणी बघा, तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. म्हणजे तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश होणार आहेत आणि जे तुम्ही हाती काम घेतले ते अगदी तुम्ही
ते त्यात तुम्हाला खूप मोठं यश प्राप्त होणार आहे. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीत मालमत्तेमध्ये सुद्धा मालमत्तेत तुम्हाला लाभ आहेत ते तुम्हाला भेटणारच आहे. तर हा आपण पाहिला वृषभ राशींच्या लोकांसाठी मौनी अमावस्येचा काळ, म्हणजेच 29 जानेवारीनंतर त्रिवेणी योग, त्या योग असताना काय फायदा होणार आहे तो आपण पाहिला. तर आता दुसरी रास कोणती आहे ती जाणून घेऊयात. मकर रास, दुसरी रास आहे मकर रास. तर मकर राशींच्या लोकांसाठी हा त्रिवेणी योग अतिशय शुभ असणार आहे. कारण की हा योग आहे, संयोग आहे, तुमच्या राशीच्या चढत्या घरावर होणार आहे. बघा, राशीच्या चढत्या घरावर होणार आहे, त्यामुळे अतिशय प्रभावी असा हा काळ तुमच्यासाठी ठरणार आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी ठरणार आहे. बघा, मकर राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रभावी ठरणार आहे आणि जे तुम्ही कुठलंही काम घ्याल हाती, जे काही काम कराल ते आत्मविश्वासानं पूर्ण करणार आहे. बघा, फुल कॉन्फिडन्सनं तुम्ही काम करणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला कुठलंही काम करताना कॉन्फिडन्स येत नव्हता किंवा तुम्ही स्वतःवर तुमचा आत्मविश्वास नव्हता, पण आत्ता मौनी अमावस्यानंतरनं, मौनी अमावस्याला 29 जानेवारीला तो हा जो त्रिवेणी योग होतो याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. तुम्ही कुठलंही काम हाती घेणार आहात ते फुल कॉन्फिडन्सनं काम करणार आहे. आणि नोकरीच्या ठिकाणी पाहायला गेलं तर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रगती होणार आहे, प्रगतीचे योग आहेत आणि यशाच्या तुम्हाला नवीन नवीन संधी तयार होणार आहेत. बघा, तुम्हाला आत्तापर्यंत यश येत नव्हतं, पण आता यशाचे मार्ग खुले झाले आहेत, तुम्हाला नवीन संधी तयार होणार आहेत. दुसरी खास गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला नसेल, समाजामध्ये बघा तुमचं वेगळं व्यक्तिमत्व तयार होणार आहे, समाजामध्ये तुमची वेगळी ओळख तयार होणार आहे. तर हा जो मौनी अमावस्येचा काळ आहे 29 जानेवारी, हा मकर राशींच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. बघा, तुम्ही आत्तापर्यंत कॉन्फिडन्स लो होता, तो कॉन्फिडन्ससुद्धा तुमचा फुल कॉन्फिडन्स होणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये तुमची मोठी ओळख, एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला यश, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे, यशाचे मार्ग खुले होणार आहेत. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तर वेगवेगळे बदल होणार आहेत. बघा, खूप खूप सारे मोठे बदल होणार. त्याचबरोबर जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होणार आहेत आणि व्यवसायामध्ये सुद्धा नवीन बदल होण्याची शक्यता आहे, ते तसे योग तयार झाले आहेत. त्याचबरोबर जर काही तुमचे कौटुंबिक आत्तापर्यंत कलह चालले असतील, कौटुंबिक वातावरण जर खराब असेल, तर ते तुमचं कौटुंबिक वातावरण आत्ता तुमचं चांगलं सुरळीतपणे पार पडणार आहे किंवा सुरळीतपणे चालू राहणार आहे आणि कुटुंबाकडून सुद्धा तुम्हाला छान असा रिस्पॉन्स येणार आहे. जे काही बघा, पती पत्नीमध्ये वाद होतात, घरामध्ये कोणासोबत वाद चालू आहेत, ते वाद मिटणार आहेत आणि कुटुंब तुमचं छान आनंदी असणार आहे. तर मकर राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगला हा काळ होता. कारण की बघा, तुमचा समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. तुम्ही काहीतरी करू इच्छित आहे, त्याला तुम्हाला यश मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचं कुटुंब आनंदी राहणार आहे. तर हा जो काळ आहे मौनी अमावस्येचा, तो तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. त्रिवेणी योग तयार होतोय, तो तुमच्या राशीवरती त्याचा खूप चांगला प्रभाव पडलेला आहे. तर ही आपण माहिती पाहिली मकर राशींच्या लोकांसाठी. आता तिसरी रास कुठली आहे ती पाहूया. तिसऱ्या राशीला हे त्रिवेणी योग कसा लाभदायक आहे, कसा शुभ आहे की अशुभ आहे, हे आपण जाणून घेऊयात. तिसरी रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशींच्या लोकांसाठी हा त्रिवेणी योग कसा असणार आहे, तर तूळ राशींच्या लोकांसाठी त्रिवेणी योग हा अनुकूल असणार आहे. आणि या राशीला, कारण हा योग तुमच्या राशीला 4थ्या घरात तयार होत आहे, त्यामुळे तुम्हाला अनुकूल असा योग आहे. यावेळी तुम्हाला बघा भौतिक सुख मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्ही वाहन खरेदी करत आहात किंवा मालमत्ता कुठली प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू इच्छित आहात, तर त्याचे योग चांगले आहेत. जे या काळामध्ये ज्यांचं वाहन खरेदी करण्याची प्रोसेस चालू आहे किंवा वाहन खरेदी करू इच्छित आहात, त्या लोकांनी, तूळ राशीच्या लोकांनी आत्ता त्रिवेणी योग चालू आहे आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा आहे. मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 पासून तुम्हाला हा खूप चांगला योग आहे. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये वाहन खरेदी करणार असेल तर तुम्हाला हा चांगला योग आहे. या काळामध्ये तुम्ही वाहन खरेदी करा. त्याचबरोबर काही बघा, मालमत्ता, संपत्ती, आपण कुठं जागा घ्यायची असेल, म्हणजे काही ना काही आपली संपत्तीविषयक जे काही
खरेदी आहे ती खरेदी तुम्ही या काळामध्ये अवश्य करा. त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे होणार आहेत. त्याचबरोबर बघा, संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक तुमचं जीवन हे अतिशय आनंदी राहणार आहे. तूळ राशींच्या लोकांसाठी खास बाब म्हणजे या कालावधीमध्ये त्रिवेणी योग आहे. या कालावधीमध्ये तुमचं आईसोबत खूप चांगलं बॉन्डिंग जमू शकणार आहे. म्हणजेच आईसंग तुमची जवळीक आणि घट्ट नातं निर्माण होणार आहे. त्यामुळे बघा, आईसोबत तुमचं छान असं कनेक्शन राहणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 राशी पाहिल्या आणि या 3 राशींना त्रिवेणी योगाचा काय फायदा होणार आहे किंवा या 3 लकी राशी आहेत, त्रिवेणी योगाचा यांच्यावर खूप चांगला प्रभाव पडणार आहे. तर या 3 राशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुम्ही अगदी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्या पुरती एवढीच माहिती होती. थांबूया आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत.